अतिशय धक्कादायक बातमी आहे। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाल्याचं कळतंय। 26 वर्षीय तरुणीवरती पहाटे बसमध्ये बलात्कार झालाय। पहाटे 5:30 वाजता पुण्यातल्या एसटी स्टँडवरची ही अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। पोलिसांची पथकं आरोपीच्या मागावर आहेत। 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती। त्या दरम्यान बस स्थानकामध्ये ही घटना घडली आहे। गुन्हा घडल्यावरती नराधम फरार झाला असून त्याचा शोध घेतला जातोय। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मंदार, फारच धक्कादायक घटना आहे आणि आजूबाजूला तेव्हा लोक नव्हते का, कोणी सुरक्षेसाठी तिकडे उपस्थित नव्हतं का? मंदार, काय माहिती देता येईल अधिक? पहाटे 6 वाजताच्या दरम्यान घडलेला हा प्रकार आहे। ही तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये आली, तेव्हा तिला त्या ठिकाणी काही बसेस दिसल्या आणि त्यापैकी नक्की कोणती बस आधी फलटणला जाईल यासाठी तिने चौकशी करायला सुरुवात केली। तेव्हा हा जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे हा त्या ठिकाणी होता आणि त्यांनी त्या तरुणीला सांगितलं की ही बस आधी नाही जाणार तर ती पलीकडे लागलेली बस आधी जाईल आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून ही तरुणी त्या बसमध्ये जेव्हा चढली तेव्हा पाठीमागून हा आरोपी त्या ठिकाणी बसमध्ये गेला आणि त्या बसमध्ये जी उभी होती त्या बसमध्ये या आरोपीने त्या 26 वर्षाच्या तरुणीवरती बलात्कार केला, तिच्यावरती अत्याचार केला, असा हा सगळा प्रकार घडला। त्यानंतर ही तरुणी दुसऱ्या बसने फलटणला गेली। तिच्या नातेवाईकांना, जवळच्या लोकांना तिने हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यानंतर याबाबतचा गुन्हा पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आला आहे। आता हा जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे हा हिस्ट्री शीटर आहे, हा सराईत गुन्हेगार आहे। याआधी त्याच्यावरती गंभीर गुन्हे नोंद आहेत। या गंभीर गुन्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंग सारखे किंवा चोरीचे अशा स्वरूपाचे गुन्हे आहेत। मात्र आता त्यांनी अतिशय गंभीर गुन्हा बलात्कारासारखा त्यांनी केलेला आहे आणि त्याचा शोध पुणे पोलिसांकडून घेतला जातोय। त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची पथकं वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत। मंदार, म्हणजे थोडक्यात गुन्हेगार कोण आहे ते कळलेलं आहे, परंतु तो फरार आहे। पण अशा पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वारगेट स्थानकातनं जिथे असंख्य बसेस, मग मुंबई पुण्याच्या बसेस असो ज्या रात्रभर चालू असतात, 15-15 मिनिटांनी येत असतात, अशा आणि त्याचबरोबर इतर महाराष्ट्रामध्ये जाणाऱ्या असंख्य बसेस असतात, इथे अशा पद्धतीने हा गुन्हा घडणं हे किती अत्यंत धक्कादायक तर आहेच, पण यासाठी कुठल्याही पद्धतीची व्यवस्था किंवा तिला लगेच कुठल्याही पद्धतीची मदत मिळू शकली होती का? अतिशय गंभीर आहे, कारण स्वारगेट बस स्थानक मुंबईतल्या बस स्थानकांसारखंच दिवस आणि रात्र, ज्याला आपण 24/7 असं लोकांनी त्या ठिकाणी गजबजलेलं असतं किंवा लोक प्रवास करण्यासाठी तिथे ये जा करत असतात। मात्र ही घटना घडली ती अशी, मी जसं सांगितलं की बाजूला एक जी बस होती ती आधी जाईल असं यांनी आरोपींनी त्या तरुणीला सांगितलं आणि म्हणून ती तरुणी त्या बसमध्ये गेली आणि पहाटेच्या वेळी कोणी नाही हे पाहून त्यांनी त्या मुलीवरती अत्याचार केला। तू जो प्रश्न विचारला तो अतिशय या ठिकाणी गंभीर आहे की इतकी गंभीर घटना घडल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्या तरुणीला कोणी मदत दिली नाही किंवा त्या ठिकाणी कोणी त्या पुढं आलं नाही। दुसऱ्या बसनी जेव्हा ही तरुणी तिच्या गावाला गेली आणि तिथे तिने हा सगळा प्रकार तिच्या जवळच्या लोकांना सांगितला तेव्हा हे प्रकरण पोलिसांमध्ये गेलं आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। अर्थात जेव्हा प्रसंग घडला तेव्हा ती मुलगी कोणत्या मानसिकतेमध्ये होती हे देखील आपण विचार करायला हवं आणि जेव्हा पोलिसांकडे हा सगळा प्रकार गेला, पोलिसांनी या सगळ्याची माहिती घेतली, तेव्हा हा जो आरोपी आहे त्याचं नाव निष्पन्न झालं आणि त्याला शोधण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत। प्रश्न हा आहे की जर इतका सराईत गुन्हेगार आहे, जामीन मिळून जर बाहेर आलेला आहे, तर अर्थातच प्रतिबंधात्मक कारवाई म्हणा किंवा आणखी कोणत्या प्रकारची कारवाई पोलीस करू शकले असते का? कारण त्याचं रेकॉर्ड जर माहीत आहे, हिस्ट्री शीटर आहे, याआधी चोऱ्या किंवा चेन स्नॅचिंग सारखे प्रकार त्यांनी केलेले आहेत आणि तरी जर तो सार्वजनिक ठिकाणी असं कृत्य करतोय तर विचार करायला लागणारी गोष्ट आहे। पूर्वी धन्यवाद मंदार, आपण दिलेल्या माहितीबद्दल। अत्यंत धक्कादायक प्रकारे आपण याकडे लक्ष ठेवून असू। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।